मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणीचं आज अशी मस्तपैकी सुंदर आणि अप्रतिम भारी भारीवाली खूपच तिचं कौतुक करू शकता तुम्ही. अशा आमचा गेम रमलाय आणि गेम मध्ये आम्ही खेळतोय लुडो. तर आम्ही पत्ते खेळणार होतो. माझा ग्रीन आहे, दादाचा रेड आहे आणि येलो हिचा आहे आणि ब्लू कलर ह्याचा आहे. निळा तुला किती 3 आहेत ना? 3 ने जाऊन पहिला आपोआप चालणार तुझी. आता तो टेन्शन घेऊ नको, आपोआप चालणार. अरे एवढं काय तुम्हाला मी दिशाभर ऑनलाईन खेळायचं. नाव नको घे कोणाची. तीन लग्न केलंय मी 3 कोर्टात मी 5 वर्ष लेट होतो. ब्लॉक किती काढलं नाही मरत आहे. थांब हो काय विषय नाही का. ग्रीन तुम्ही मारलंस का? मला असं वाटतं मी ना एकटी आहे ना सगळं. बरं मी 2 मिनिटं शांत राहून भावपूर्ण श्रद्धांजली देतो. पवार कुटुंबातच लागली, सगळी निघली. बीजेपी सगळी बाहेर. आता मला काय टेन्शन आहे. मला फक्त एक पडला पाहिजे, कधी पडला तरीही चालेल. यस तुला काय वाटतं? ओव्हर कॉन्फिडन्स. तुला काय वाटतं? काही शब्द काहीतरी बोल ना. बोल ना काहीतरी अमृता. कसं वाटतंय तुला भैया? ए भैया तू बोल ना काहीतरी. आम्हाला भैया बोल ना काहीतरी. जाऊ दे ना, आपण दोघांना जिंकवलं. दादा तू बोल. हारला कोण? तर भारूड झाले सुरू आणि मामी 2 मामी आजी आहेत आणि बाई ते सगळे चाललेत आणि मी पाणी पिणार आहे. आणि सध्या तू येतोय ना? झोपाले काय झोपतं राव हे. जवळ अर्जुनला जाऊन आलाय, कशाला जायचं मग? उद्या जायचं ना. बाबा चालवतं बरं का तू. खरं मला लय तुझं द्यावं. सावकाश जा, आरडा काय करू नको. सावकाश कडे लाव. कळलं काय? चल तुला पिये म्हणतो यो. पिये नाही, आपला भाऊ आहे. जवळ अर्जुन मतसंघ. जवळ अर्जुन मतसंघ, मतदारसंघ रे. आयो तुझ्यामुळे विचारलं. माझ्या म्हणा बायको नाही विसरली म्हणजे झालं. वहिनीला डोक्यात ठेव फक्त. वय मला नाही ठेवलं म्हणजे बस झालं डोक्यात. वहिनी तुला भैयाच म्हणणार बघ. बरोबर का नाही? वहिनी तुला भैया म्हणते, भैया म्हणणार, भैया म्हणतच राहणार. शांत फक्त. आमच्या टप्प्यात आलं की आम्ही कार्यक्रम करून. ग्राउंड टर्थ माणूस आहे मित्रांनो. मी असं मातीवरती बसू पण शकतो, मी असं उठू पण शकतो. त्यानंतर घ्यायचंच विसरलो मी. कसं असं दाखवतंय. मरणाची भीती वाटत असेल तर मोकर पी डिलिव्हरी. पिऊन दिवस झाला खराब. माझ्यात आहे शराब, अत्तर गुलाल भुकटाटी आणि सर्ववी मद्रिया टिपुले अंतरी. माझ्या अंतयात्रेला सगळेच्या सगळेच पिलेले. 4 खांदेकरी ना डायरेक्ट सुजित नसतो. कारण गोपाळ दारू ही नरक आहे. त्याच्यामध्ये 9 सागर तारक आहे. पिणारा मूर्ख आहे. समाजाने बाबू दारूपासून सावधान. मरणाचं खांदा दरवाजा हानमध्ये नाही तू सांगायचं. अरे भेटावं कसं, बोलावं कसं घेतलं अजिबात आकल नाही. अरे मी आपल्या राजवडमध्ये शिवाची भक्ती चालू ठेवा म्हणजे झालं. ठीक आहे स्वामी, नशी तुमची इच्छा. तुम्हाला काय वाटतंय? बाईने तुम्हाला उठवलं होतं, तुमची झोप मोड केली आणि इकडे आणलं होतं ह्या कार्यक्रमासाठी. छान वाटतंय, बरं वाटलं. काय नाही मामी, खरं बोला की तुम्ही तिकडे टेरेस वरती जाऊन झोपला होता ते. किती डिपेंड करावा ना, किती ते मायलिकीचं प्रेम बघा, तुम्ही बघू शकता. मामी आत्ता आहे ना डोळे चोळत तिकडे येत होते. कार्यक्रम अजिबात त्यांनी बघितला नाहीये, कारण की हिने त्यांना उठवलं होतं की आपण तिकडं ते काय बघा भारूड बघायला जाऊयात. तुझा मोबाईल गावा नाव आहे तुझा. तू कसं काय मोबाईल विसरला रे? झोपलंय ते म्हणजे मोबाईल कोण विसरतोय. रिंग देतो थांब. मामी आलो कुठे?
आलं काय आता बच्ची आला लागते का हे ब्लॉक कर बाया चेहरा आला उपाय मारे ना आता आला लागते आणि टाकायला शिजतानी त्याच्यात टाकावं सुंठून टाकून सुंठून दाखिनारा तिथला सुंठे नाही 4 सुंठ 5 रुपये मिळते 5 आयुष्य गेले रे काय मला लागतं? शांत बस नाही चल बाहेर जाऊ हे गाडी काय तुझ्या घे ना 20 रुपये नाही, 20 रुपये कामाला येईल ना तर पैसे घ्या. असं 30 रुपये मिळाला काय करणार? किती आपलं करायचं? ट्रॅव्हल्सची किती? पाणी पे जाय की इकडे बाबा तू. 15 लागले मला नाही, लगेच 16 होती. मला 15 लागले ए बस नाही का प्लीज तू एक 2 हजार लागते की मग आता करते का? अरे सारं पाणी आण बाई तुला वाटतं आता मी तुला- पाणी पित आहे नाराज मी म्हणजे आम्ही पाणी पिणार आहे मित्रांनो आम्ही म्हणजे नाही हो मित्रांनो मी त्याला देणारच नाही पण पाणी काय संबंध मेहनत माझी भाऊ माझा मेहनत त्याची पण भाऊ माझा मग मेहनत आपली झाली रे ती आपली झाली हरण्यात जायचं नारळ पडाय तू कशा जाणार तू लँड क्रुझर कशा जाणार तू लँड क्रुझर ह्यो वय हा अरे मार का भाऊ मी बोलतो ह्यो काय मला ऐकलं का बुगाटी सोनाताईने दिली गोधडी ह्या दोघी बी झोपल्या. आणि एवढी हवा लागायला लागली त्या ते रातचं घर आहे ना ते गच्ची ती सोनाताईने दिली गोधडी सोनाताईने त्यांच्या आणि मग आणि खाली येतोय एक बाई नाही तुझी आई म्हणते कधी आली म्हटलं मी माझ्या कोणी म्हणलं मी आली मग मी बघते तुम्हाला तुम्ही घ्यायला वाटतं म्हणलं नाही आम्ही वर बसलो. तर हे गरम थंड पाणी आहे आणि हे नॉर्मल पाणी आहे तर ह्याला मिक्स कसं करायचं तर त्याच्या मागे एक ट्रिक आहे खूप मी रिसर्च केला आणि त्यानंतर मला एक सोल्युशन भेटलं असं असं मिक्स करायचं मस्तपैकी हे असं करण्यापेक्षा आपण डायरेक्ट दोन्ही एकत्र करून मिक्स करून पिलेलं जास्त भारी तुम्ही एकदा ट्राय करा त्याच्यापेक्षा मिक्स गोळीवरती पाणी पी. हे बघा आमच्या मामीनी आंबरस बनवलाय आणि मी खात आहे पीत आहे नाही खात आहे बरं मी आमरस खातोय आणि ह्या मामीने नाही ह्या मामीने बनवलाय सो ह्या मामीचं कौतुक करा तुम्ही आणि आमरस नक्की कसं आहे ते कमेंट मध्ये सांगा बरं का गोड आहे असं लिहा फक्त म्हणजे मामींना बरं वाटेल ती कमेंट मी मामींना दाखवेल तुम्ही एवढं तर करू शकता ना खरंच गोड आहे थांबा मला आता खाऊ द्या आता आज आहे दिवस दुसरा आणि मस्तपैकी छान पद्धतीने आम्ही ते पत्ते खेळतोय आणि हे बघा पत्त्या हा वैष्णवीचा कॅट आहे ही वैष्णवी ती बघा कशी इग्नोर करते माझ्या ब्लॉगला ठीक आहे यशच्या दुनियामध्ये तिला दिसायचं नाही असं वाटतंय मला मित्रांनो तर वैष्णवीकडनं ट्रीट आहे मस्तपैकी आता आम्ही पत्ते खेळत होतो ते थांबून आम्ही आता सध्या काय करतोय आम्ही कुल्फी खातोय वैष्णवीची फेवरेट कुल्फी आहे मग ती म्हणली की माझी फेवरेट तुम्हाला सगळ्यांना आवडेल ही नक्की मग नक्कीच तिचं टेस्ट नका खरंच चांगलं आहे तर ती बघा इकडे बघत पण नाही काय विषय नाही नो प्रॉब्लेम मित्रांनो तर सोन्या दादा बघा आमचा बोल ना काहीतरी नाही तेव्हा एवढा बोलतो हा हे बघ आता ब्लॉग मध्ये आणि परत जमानला ते डिलीट कर त्याच्या मोबाईलची वाट बघतोय तोपर्यंत आम्ही बसणार येडे यसची दुनिया किती भारी ना पण ते माझ्या कॅरेक्टरला सूट नाही होतंय आत्मा आलेला आलेला असतं तर मंडळी ते आम्हाला ठेवून गेल्यात पण आम्ही निर्लज्ज सारखं जाणार आहे भैया फुटरेस सावकाश सावकाश वैष्णवी वैष्णवी मुंबईकर 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 हात काढतो आता मी चालू केलं अरे नाही काय इथं आहे ते दोन भैया थांबलं इथं डेंजर ब्रेक
अरे डायरेक्ट माझ्या अंगावर घाल तू. विचारच करू नको कसला. गाडी चालव. अगं चालव रे गाडी. मी गाडी थांबवणार नाही. नको नको थांबू. कंप्लेंट कर. हा पडव. नाही नाही. अरे हा मला सकाळी ह्याला उडवेन. वैष्णवी वैष्णवी आहे. वैष्णवी पळाव. वैष्णवी पळाव. साईड साईड साईड. वैष्णवी येत आहेत. वैष्णवी आपल्याला डाका टाकायचा प्लॅन करते. तुला गाडी येत नाही कसं होणार रे. ए सावकाश ब्रेक मार. सावकाश ब्रेक मार. टच केलं नाही. हा हा मला खूप भूक लागली आणि तिकडं आता भैया सारख्याला गाडी शिकवतोय. पण आता मी जातो. बाईचे एवढे व्हिडिओ काढले. ती गाडी थोडीशी गलती आहे भैयाला जाणवत नाही आहे. पण तिचं वजन कमी असल्यामुळं ती गाडी कलत होती जरा. त्याच्यामुळं मग मी व्हिडिओसाठी आणि ते कलत होते त्याच्यामुळं जात होतो. नाहीतर काय गाडीची प्रॉपर अलाइनमेंट असते ना तर मला जायची पण गरज नव्हती. तिला इथे गाडी प्रॉपर एकदम. फक्त जरा वायबल होत होते. गाडी मी इथेच लावणार आहे. ए बाप्पा नाही नाही उतर. चल 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 चल. एवढं का चिडतोय भैया. ए चल. चिडायला काय झालं. माझा नाही. हॅलो हॅलो. भैया उलट तुझी हाईट लय तुझ्यापेक्षा जास्त आहे. तुझा पाय माग ना पण ट्रॅक्टर. परफेक्ट परफेक्ट ड्रायव्हर. मला माझ्या मम्मीला दाखवायचं की मला गाडी. भैया साईटो. भैया साईटो. भैया आहे अजिबात नको ग बस. ही गाडी कोणती आहे? तर हे बघा वैष्णवी मस्तपैकी गाडी चालवते आणि मला फुल कॉन्फिडन्स आहे मी पडणार नाहीये कारण की तिला एकदम परफेक्ट गाडी येते. सो धक धक. तर कसं वाटतंय गाडी चालवून. ट्रिपल सीट चाललंय. वैष्णवी आत्ताच डबल सीट आणला मला आणि आत्ता ती लगेच म्हणलं आता मी ट्रिपल सीट नेते. आता बघू तिची व्हील पॉवर खूप जास्त स्ट्रॉंग आहे. नाही पाडणार ती. डन डना डन डन. जमतंय ना. नाही नाही. अरे बस बस. अगं माझं वजन नाही. यश बस रे. यश नाही तर कोणतर बसा. माझं वजन नाही तुला. बोल ना यार असं चेहरा का पाडते तू. आता एवढी एनर्जी होती तुझ्यात. चल ना बस ना. ह्यानं पुढे बसव. अरे इथं बस. 4 जणांना चालवणार तू बस. नाही बाई ऑर्केस्ट्रा चालू झालाय. अरे तुझे देवाचे गाणे सुरू झाले. बाहेर असं हे ऐका ना. चालू करून दे ना. बाई ह्याला घे. मी पुढे BP आहे. माझं फोन कोणाकडे असू दे. फक्त पुढे जायच्या अगोदर दे मला. हो हो नक्कीच दिली बरं का. अमृता तुला येते. मला स्कूटी येते ना. मग ताई चालव ना ग तू स्कूटी. मग खरं चाल. अरे माझा ब्लॉग चालू आहे. धर ब्लॉग धर. ब्लॉग धर. हा. सोडू नको तू सोडू नको. पण आता एक खरं खरंच ताई चला ऑर्केस्ट्रा. ए चला जागा नाही भेटायची आपल्याला परत. थांबकी सरका ना बाजूला मग. हे चल गावात जाऊ. अरे गाडी उडे जाय. गाडी एक घेऊन लावा किती ते. चला. बस अमृता. नकोच पुढे जागा. आम्ही असं पण गच्चू बसणार आहे. खुफिया जागा आहे. आम्ही सांगणार ना. तुम्ही सगळं सगळे येतात. मोबाईल पाहिजे नसेल तर मला सांग. मोबाईल मधले पैसे पाहिजे 14,000च आहे जास्त. एवढं लक्षात ठेव. हे अगं उद्या नीट कर मी. काही विषय नाही. मी पण उद्या मोबाईल घेत. मागे चाललीये मी. अगं बाई चल ना ये. मग फोन करतो. मग कुठे बाईला दे बाईला. थांबकी 2 मिनिटं. बाई लवकर बसा. हो खाली आपण गाडी लावून येऊ लगेच. मी कशाला येऊ तुला. इकडून गाडी घेऊन जाणार. कशाला जायचं तिकडे. येताना मग उलट्या करून ये मग.
बघा मावशी कशी आहे, मला चालत पाठवलंय आणि वैष्णवीला घेऊन चालली आहे. जाऊ दे मित्रांनो, काय हरकत नाही. माझ्याकडे पण कधीतरी गाडी असेल, मग मी ह्या दोघींना असंच करणार. हेट नाही दुसरं काहीतरी भारी हेट घाण चांगलं नाही वाटत त्यांच्यासाठी. मित्रांनो, तर आज भंडाऱ्याचा दुसरा दिवस आहे आणि आज आमच्या वाडीत ऑर्केस्ट्रा आहे. तर आम्ही सगळे आम्ही चाललोय ऑर्केस्ट्रा बघण्यासाठी. तर ह्याला मला डान्स बघायचा आहे. त्यात आणि तुझं काय? माझं काय, मलाही डान्सच बघायचा आहे. आता फुल शिट्ट्या बिट्ट्या मारणार मी तर. हा भैया, अजिबात शिट्ट्या बिट्ट्या लेझर बिझर काय मारू नको बरं, ते चांगलं नाही दिसत. अजिबात असं वागायचं नाही काय. तसं आपल्या सर्वांना पाहून थोडं मला अभिमान वाटतोय. तर आपल्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचं एकदा आपण गर्जना करूया. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. असं म्हणतात की लाटांची किंमत समजण्यासाठी किनाऱ्यावर जावं लागतं. लाटांची किंमत समजण्यासाठी किनाऱ्यावर जावं लागतं. पाणी जोर टाळ्या अभ्यासासाठी झुमकेवाली पोरं. बंद संपलं. तर हे बघा, ऑर्केस्ट्रा एवढा भारी होता. 5 किलोमीटर वरून तो विठ्ठल आलाय. म्हणजे तुम्ही अंदाज लावू शकता की ऑर्केस्ट्रा किती भारी होता. ए नीट बोलत बरं का. अरे ऐक मी काय म्हणतो मित्र, थोडासा विषय झाला. काय विषय ना, असे विषय होत राहतात. असं डिस्टर्ब नाही व्हायचं. आता माझं तो विनाकारण मी लय हर्ट झालोय. जाऊ द्या, काय विषय नाही. आणि हा बाय मला म्हणून काय म्हणून मला नाही काय फरक. उलटा वाचायचं उलटा वाचणार, सरळ वाचायचं सरळ वाचणार. जिथं बोलायचं तिथं बोलणार. मिनिटाला ब्लॉग चालू करणार. माझी मर्जी माझा ब्लॉग. हा ये घेऊन त्यांना. ती नाही माझं म्हणणं. मित्रांनो, तर आम्ही चाललोय आता मस्तपैकी हरणीला आणि तिकडूनच तसं घरी जायचं आहे. मस्तपैकी जेवण वगैरे केलं, नाश्ता वगैरे केला. बॅग इथं ठेवतो. बंट्याला आता काय रात्री तिकडं जायचं होतं. जाऊ दे आता, मी काय बोलत नाही. काय का कपडे एका कपड्यात कपडे टाकले. डबे बाय नाही बाय मावशी बरोबर जाणार बंट्या. तर आता आम्ही सगळ्यांना भेटायला चाललोय. बंट्याला भेटतो सगळे मस्तपैकी न उठल्या. आता आम्ही चाललोय सध्याकडे बाय मावशीला बाय बाय करायचंय. पेट्रोलियम पंप